कोणतीही गोष्ट करायची असेल ना, फक्त त्याची सुरुवात मात्र आपल्याला अवघड जाते. एकदा की सुरुवात झाली की ती गोष्ट नंतर मग अगदी सोयीस्कर वाटायला लागते. तशीच ही गुरुचरित्र पारायणाची गोष्ट आहे बरं का. मला सुरुवात करताना खूप जास्त टेन्शन येतं. कधी सुरू करू, कसं सुरू करू, होईल का माझ्याकडून, असे बरेचसे विचार डोक्यामध्ये चालतात. पण एकदाचे हे सुरू झाले ना, त्यानंतर मग सगळे दिवस ना अगदी सुरळीत जातात. अजिबात एकही अडथळा नाही येतात. ते म्हणतात ना, आपल्याला फक्त थोडासा धक्का द्यावा लागतो. आणि जेव्हापासून मी हे गुरुचरित्र पारायण करते ना, तेव्हापासून मात्र मला एक कन्फर्म झाले, आपण स्वामींचे जे काही कामं करतो ना, ते फक्त सुरुवात करताना आपल्याला भीती वाटते. नंतर मात्र ती सगळी भीती पळून जाते, कारण की पुढची कामं अगदी सोयीस्कर होतात. कारण की ते म्हणतात ना, स्वामी आपल्याकडून सगळं काही करून घेतात, फक्त योग्य वेळेची गरज असते. मला त्याच्यावर आता भरपूर असा विश्वास बसायला लागलेला आहे बरं का. तर आज माझा आहे ना गुरुचरित्र पारायणाचा पहिला दिवस आहे, तुम्हाला कळलंच असेल. आणि त्यातल्या त्यात आहे ना, मला आहे ना तुमच्यासोबत आहे ना आजचा फुल डेचा रुटीन तुमच्यासोबत शेअर करायचं होतं. मी कसं काय मॅनेज करते, काय ते वगैरे सगळं तुमच्यासोबत शेअर करायचं होतं. पण प्रॉब्लेम असा झाला की सुरुवात आहे ना सकाळ उठण्यापासूनच झाली. मला आहे ना शेअर करायचं होतं, पण मला उठायला उशीर झाला. त्या चक्करमध्ये ना मग मला असं वाटलं की आता करू का नको, आता करू का नको, सगळी जोडाजाडी मी करून ठेवली. आणि मग मी उठायलाच उशीर झाला. आणि म्हणजे मला आहे ना कमीत कमी ना 6:30 झाली होती. आणि त्यानंतर मग म्हटलं बापरे, आता माझ्याकडून होईल का नाही. आणि त्यातलं त्यात पूजा सुरू करायची असेल ना, म्हणजे जे पारायण सुरू करायचं असतं ना, त्या दिवशी ना म्हणजे 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 कसं मी तुम्हाला सांगू, म्हणजे एकदा पारायण सुरू झालं ना, त्यानंतरचे पारायण करायला आपल्याला काहीच जड जात नाही. पण जे स्टार्टिंग असते ना, ती स्टार्टिंग करायला ना खूप जास्त असं मनाची सुद्धा दृढ निश्चयता लागते, म्हणजे दृढ निश्चय लागतो. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे ना, आपल्याला ते सुरुवात करायला सुद्धा खूप असं भीती वाटायला लागते, करू का नको, करू का नको. तसं माझ्यासोबत होत होतं. मला मागच्या 2-3 गुरुवारपासून चालू होतं की मला करायचं आहे. हा बेटा एक मिनिट. मागच्या 2-3 महिन्या गुरुवारपासून चालू होतं मला करायचंय. या महिन्यात मला तसं करूनच घ्यायचं होतं, श्रावण सुरू होण्याच्या आधी. पण ठीक आहे, आता जसं झालं तसं. आणि त्यातल्या त्यात मग मी गुरुवार चालले गेला. मग त्यातल्या त्यात मग परत असं जाऊ दे, पुढच्या गुरुवारी करूयात. मग ते ग्रंथामध्ये लिहिलेलं होतं की शुक्रवारी पण केलेलं चालेल. मग मी शुक्रवारी करायचं अगदी दृढ निश्चय करून ठेवला. आणि सगळं साहित्य मी गोळा करून घेतलं. आणि सकाळ उठायला उशीर झाला, त्यामुळे माझं प्लॅन खूप जास्त गडबड होत होतं. पण काही असो, मी ना सगळ्यात आधी ना थोडीफारची तयारी आहे ना, सकाळी उठल्यानंतर आहे ना आंघोळ वगैरे करून आहे ना थोडीफार जी तयारी आहे, चौरंगाला तो कापड बांधायचा, त्यानंतर बरेच जे छोटे मोठे काम असतात सगळी 5 मिनिट थांब ना, सगळी काही छोटी मोठी तयारी ती मी करून घेतली. आणि त्यानंतर ना मी जेवढे काही काम आहेत ना, प्रथम सावरायचं, त्याच्यानंतर शाळेत पाठवलं, हे मी काम करून घेतलं. त्यानंतर सकाळचे 10:30 वाजता मी ते ग्रंथ वाचायला बसले. तर 12 वाजेपर्यंत तो मी कंटिन्यू वाचतच होते. त्याच्यानंतर 1 वाजता तर 2:30 वाजेपर्यंत मी तो कम्प्लीट केला. असे मी दिवसात ना 2-3 तास देऊन हे ग्रंथ आहे ना पूर्ण, म्हणजे आजचा जो पहिला अध्याय आहे ना तो मी कम्प्लीट करून घेतलाय. सुदैवाने झाला, नाही तर मला आहे ना पहिल्या वेळेस आहे ना मी पहिल्या दिवसाचे जे अध्याय असतात ना, ते अध्याय कम्प्लीट करायला मला 7 ते 8 तास. ते पहिले अध्याय मला आहे ना पहिल्या वेळेस करताना आहे ना एवढे अवघड गेले, कारण की ते शब्द माझ्यासाठी नवीन होते. आणि खूप दिवसानंतर मराठी वाचत होते ना, त्यावेळेस मला ते खूप जड गेलते. आणि त्यावेळेस मला कमीत कमी 7-8 तास लागले होते ते फक्त पहिल्या दिवसाचे अध्याय पूर्ण करण्यासाठी. पण यावेळेस मात्र अगदी परफेक्ट झालं, त्यामुळे अगदी भीती वाटत नाहीये. खूप लवकर झालं आणि व्यवस्थित सगळं काही उच्चारही एकदम परफेक्ट झाले, त्यामुळे एवढं काही भीती वगैरे वाटली नाही. आता मी संध्याकाळी तुम्हाला शेअर करते, कारण की संध्याकाळी आता मला नैवेद्याचं ताट सुद्धा करून घ्यायचं आहे. आणि मग तुम्हालाही माहिती होईल की मी काय वगैरे नैवेद्य देते, काय ग्रहण करते. आता बरेचसे रेस्ट्रिक्शन असतात, काय खायचं काय नाही खायचं. आता त्याच्यावरती वेगळी डिबेट बसेल. पण मी जे ऐकलंय, मी जे करते तेच तुमच्यासोबत शेअर करणार आहे. चला आता पुढे काय काय होतं मी तुमच्यासोबत शेअर करते. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करण्याशिवाय अजिबात जाऊ नका, ठीक आहे. आज कळत किंवा नकळत की असे ना, माझ्याकडून उपवास स्वतःहूनच घडून गेलाय. कारण की मी सकाळपासून फक्त 1 कप चहावर आहे बरं. काही असो, सकाळी मात्र मी महाराजांना आहे ना फक्त साखरेचा नैवेद्य दिलेला होता. म्हटलं संध्याकाळी ना अगदी काहीतरी साधं सोपं पण छानसं असं नैवेद्य देऊया. तर ठरवल्याप्रमाणे ना, तर मी खूप आधी रिसर्च केलं की काय बनवायचं काय नाही बनवायचं. कारण की ना जे पारायण करतात ना, त्यामध्ये कळतं की खूप जास्त रेस्ट्रिक्शन असतात, हे खायचं नाही ते खायचं नाही. म्हणजे प्रत्येक व्हिडिओमध्ये आपल्याला नवीन काहीतरी ऐकायला मिळेल. आणि त्यावेळेस आपण सगळ्यांचं कलेक्शन करू ना, त्यावेळेस ना अगदी मोजक्या भाज्या उरतात ज्या आपण या पारायणाच्या दरम्यान खाऊ शकतो.
आणि त्यावरून अजून एक दुष्काळ, त्यामधल्या बऱ्याचशा अशा भाज्या आहेत त्या मला आवडत नाही आणि ते मी खात नाही. आता मी सुद्धा हे पारायण अगदी फर्स्ट टाइम, आय थिंक सो सेकंड टाइम करत आहे, त्यामुळे मला याबद्दल खूप जास्त असं डिटेलमध्ये नॉलेज नाही. मी जे काही शिकलेले ते इकडं तिकडं बघून, यूट्यूबवर बघूनच शिकलेले. त्यामुळे काही चुकलं असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा, मी नक्कीच रिकरेक्ट करेल ते. आणि त्यातल्या त्यात बघायला गेलं ना तर प्रत्येकाच्या घरातले जे काही नियम असतात, अटी असतात, ह्या वेगवेगळ्या असतात. कोणाच्या घरात फक्त कांदा लसूण मांसाहार सोडून सगळं काही खातात, कोणाच्या घरात तेही नाही करत, अगदी मोजक्या भाज्या खातात, कोणी कडू भाज्या खात नाही, त्या टाळतात. असे खूप सारे रेस्ट्रिक्शन असतात. आता मला तरी असं वाटतं की रेस्ट्रिक्शन ते आहे ते बरोबर आहेत, पण मला असं वाटतं मोस्ट ऑफ द टाईम आपल्याला सात्विक आहार घ्यायला सांगितलं आहे थोडक्यात त्यामध्ये, जे की आपल्या पचनासाठी हेल्दी राहील असं काहीतरी. तर आज मात्र मी अगदी साधी सोपी अशी बटाट्याची भाजी बनवणार आहे नैवेद्यासाठी. आणि महत्त्वाचं म्हणजे मला बरेच दिवस झाले बटाट्याची भाजी खाऊन, मला ती आता अजिबात आवडत नाही. पण आता उपाय नाही, त्यामुळं याला काहीतरी युनिक टच द्यावा म्हणून मी काय केलं माहिती का, अगदी लोखंडाच्या कढईमध्ये तेल, थोडासा कढीपत्ता आणि हे जे बटाटे आहेत हलकेसे वरतून ब्राऊन स्पॉट येऊपर्यंत छान असे परतून घेतलेले आहे. आणि त्यामध्ये छान अशी आंबट गोड चव यावी म्हणून टोमॅटो घातलाय. आणि अगदी बेसिक स्पायसेस आहे, फक्त इथे लाल तिखट, हळद पावडर आणि धनेपूड, चवीनुसार मीठ, एवढंच काही घालून ही भाजी मी बनवून घेतली. आणि खरं सांगते, मी बऱ्याच दिवसानंतर बटाट्याची भाजी खाल्ली, पण ही भाजी खरंच खूप छान झाली होती. मला असं वाटतं माझ्या गुरुचरित्र पारायणामध्ये कमीत कमी 2-3 दिवस ही भाजी नक्कीच बनणार आहे. बरं, काही असो, ही भाजी खरंच खूप छान झाली बरं का. तर आज महाराजांच्या नैवेद्यामध्ये सिंपल असा भाजीपोळीचाच नैवेद्य मी दिलेला होता. खूप जास्त असं फॅन्सी काही नाही, अगदी सिंपल असं ठेवलेलं होतं. तर स्वामी महाराजांना नैवेद्य दिला आणि हा नैवेद्य 10-15 मिनटं मी असाच ठेवला. आणि नंतर तोच मी जेवायला घेतला, कारण की मग आमच्याकडे गायची वगैरे सोय नाही. मग तो नैवेद्याचा ताट द्यायचा तर कोणाला द्यायचा, मग तो एरवी खराब होईल आणि तो अन्न वाया जाईल. त्यामुळे मी तसंच करत असते, अन्न वाया जाण्याऐवजी नैवेद्य थोडा वेळ तरी महाराजांपुढे ठेवते, देवांपुढे ठेवते आणि नंतर मी स्वतःच ग्रहण करते. हे मी तुम्हाला बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे. संध्याकाळी मस्त जेवण वगैरे झाल्यानंतर माझं अजून एक महत्त्वाचं काम, ते म्हणजे किचन रिसेट करून घ्यायचं, जेणेकरून उद्याची सकाळ अगदी पीसफुल जायला. तर किचन ओट्यामध्ये भाजीचा काही पसारा नसतो, म्हणजे भाजी बनवतानाचा जेवढा पसारा असतो तो मी तिथल्या तिथे आवरून वगैरे घेते. फक्त जेवढा काही पसारा पांगवलेला असतो किचन ओट्यावर, तो फक्त चपात्यांचा असतो, तोच खूप मोठा पसारा होऊन जातो. तर इथे मी तो क्लीन करून घेतला आहे आणि भांडी मी बाहेर नेऊन ठेवली आणि तिथं मी निवांत घासेल. आणि सगळ्यात आधी इथे किचन ओटा आणि जो हा स्लॅब आहे तो मला इथे क्लीन करून घ्यायचा आहे. तर हे क्लीन करण्यासाठी मी आपलं ते अर्बन वाईपचं क्लीनर असतं ते, आणि माझं सगळ्यात फेवरेट हे जे स्पॉन्ज वाईप्स आहेत हे मी वापरते. याने खरंच खूप छान अशी क्लिनिंग होते आणि आपले जे तेलकट तुपकट डाग असतील ते सुद्धा खूप इझिली निघतात. आणि महत्त्वाचं म्हणजे याने पाणी खूप छान ॲब्झॉर्ब होतं, त्यामुळे पाण्याचे डागसुद्धा मागे राहत नाही. त्यामुळे हे जे स्पॉन्ज वाईप्स आहेत हे माझे अगदी लाईफ सेवियर आहे जर किचन क्लिनिंगच्या टूलमध्ये. हा किचन क्लीनर आणि हा जो स्पंज आहे, या दोघांमुळे माझी किचनची क्लिनिंग खूप जास्त सोपी होते. महत्त्वाचं म्हणजे हे अगदी इझिली वाईप होतात आणि त्यातलं त्यात जे काही क्लीनर आहे त्यामुळे तेलकट डागसुद्धा खूप इझिली निघून जातात. त्यामुळे मला दररोजच्या दररोज असे घासण्याने किंवा साबणाने हे किचन ओटा किंवा शेगडी घासावी लागत नाही. आणि परिणामी आपली जी शेगडी आहे ती सुद्धा लांब काळापर्यंत टिकते. नाहीतर मग त्याला आपण पाण्याने धुतो आणि पाण्यामुळे त्याच्या जे काही ज्या मेन बर्नर आहेत ते गंजायला लागतात, तुम्ही ऑब्झर्व केलं असेल. पण या वायपरमुळे या क्लीनरमुळे आणि या स्पॉन्जमुळे ते अजिबात होत नाही. त्यामुळे मी तुम्हाला हे हायली रेकमेंड करेल, तुमच्या किचनमध्ये हे स्पॉन्ज वाईप असणं खूप गरजेचं आहे. आता त्यानंतर माझ्या किचनमध्ये एक सिंक आहे, पण या सिंकचा वापर मी स्पेशली फक्त हात धुण्यासाठी आणि कप वगैरे काही इमर्जन्सी भांडे असेल ते धुण्यासाठीच करत असते. कारण की हे किचन सिंक आहे खूप कोपऱ्यात आहे आणि हे जे नळ आहे ते सुद्धा खूप कोपऱ्यात आहे. त्यामुळे मी हे फक्त हात धुण्यासाठी वापरते. तर दिवसभर हे वापरून झाल्यानंतर संध्याकाळी मात्र याला छान असं डीप क्लीन करते आणि मस्तपैकी माझं इथं किचन रिसेट होऊन जातं. तर फायनली इथं माझं किचन रिसेट झालेलं आहे
आता माझं किचनमधलं काम संपलंय. ॲज अ हाऊसवाईफ, ॲज अ मदर आपली कामं कधीच संपत नाही. काही ना काही मागे राहतातच. आता बघा ना, माझ्या मुलाची शाळा सुरू झाली आणि त्याचं होमवर्क घ्यायचं, त्याला पेन्सिल ग्रिप शिकवायची, हे माझं काम सुरू आहे. तसं तो आता बऱ्यापैकी करायला लागलाय परफॉर्म. महत्त्वाचं म्हणजे ना, पहिले त्याला अजिबात पेन्सिल हँडलिंग जमायची नाही, पण आता मात्र तो कंट्रोल करतो थोडीफार आणि छान अशी पेंटिंग, ड्रॉइंग वगैरे करतो. तशा मी त्याच्या दिवसभर थोड्याफार ॲक्टिव्हिटीज वगैरे घेत असते. तर त्या ॲक्टिव्हिटीसुद्धा मी तुमच्यासोबत एकदा नक्की शेअर करेल. त्यामुळे ना, तुम्ही अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना, तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या. तर अंदाजे 8:30 वाजेपर्यंत माझं घरातली सगळी कामं आवरून जातात. इवन खाणं पिणं, त्याच्यानंतर किचन क्लिनिंग, सगळं काही माझं आवरून जातं आणि 8:30 ते 10 वाजेपर्यंत मी माझ्या मुलासोबत चांगला टाईम स्पेंड करते आणि त्यानंतर मग थोडाफार मोबाईल स्क्रोलिंग असो किंवा मग मूवी वगैरे बघायचं, असं काही चालतं. तर असं काही माझं नाईट टाईमचं रुटीन असतं. तसं जेवण आमचं खूप पटकन होऊन जातं, त्यामुळं अगदी सुरळीत जातं सगळं काही. तर असं काही माझं आजचा रुटीन होता पारायणाचा. पारायण झालं, त्याच्यानंतर नाईट टाईमचं रुटीन, नैवेद्य, ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर केलं आहे. तर चला तर मग आजचा हा व्लॉग मी इथंच संपवते. कसा वाटला आजचा व्लॉग मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कळवा. आपण भेटूया अजून एका इंटरेस्टिंग व्लॉग्स. तोपर्यंत चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या. भेटूयात अजून एका व्लॉग्स. तोपर्यंत बाय बाय.